रसिक हो, तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत. आणि सादर करते विवेक वानखडे. शब्द आणि सुरांचे हे हितगुज काव्यांजली काव्यांजली हितगुज कवितेशी. काव्यांजली काव्यांजली. या बकुळीच्या झाडाखाली आठवणींची लाख फुले. इथेच माझ्या स्वप्नांसाठी एक रेशमी झुला झुले. इथेच माझी बाळ पाऊले दवात भिजली बालपणी. दूरदेशीच्या युवराजाने इथेच मजला फूल दिले. नमस्कार श्रोते हो, मी संपदा. आणि मी जान्हवी आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, या बकुळीच्या झाडाखाली या कवितेतल्या काही ओळी आत्ताच आपण ऐकल्यात. ही कविता आहे विश्वनाथ वामन उर्फ प्राध्यापक वसंत बापट यांची. एका स्त्रीच्या मनातल्या हळुवार भावना आणि बकुळीचं असलेलं हे जीवाभावाचं नातं वसंत बापट यांनी या कवितेत सुंदररित्या गुंफलंय. ही बकुळी म्हणजे कवितेतल्या तिची जणू मैत्रीणच आहे. मनातलं प्रत्येक गुपित मैत्रिणीजवळ जितक्या सहजतेनं उलगडावं तितक्याच सहजतेनं आणि विश्वासानं ती या बकुळीजवळ ते व्यक्त करतेय. तिने आसवे पुसली माझी हृदयामधला गंध दिला. चांदण्यामधले सोन कवडसे माझ्यासाठी अंथरले. बकुळी माझी सखी जीवाची जन्मांतरीचे प्रेम जुने. तिला पाहता खुलते मी अन मला पाहता तीही खुले. श्रोते हो, किती छान कविता आहे नाही? ऋणानुबंध मग ते माणसाशी असोत की झाडांशी. ज्या काळजीनं आपण ते जपतो तसे ते फुलत जातात. स्त्रीच्या मनातल्या कोमल भावना एखाद्या पुरुषाला कशा कळतात हो? कदाचित परकाया प्रवेशाच्या तंत्रानं त्याला त्या कळत असाव्यात. असंच परकाया प्रवेशाचं तंत्र प्राध्यापक वसंत बापट यांना अवगत असावं. म्हणूनच इतकी छान कविता त्यांनी लिहिली असावी. श्रोते हो, वसंत बापटांच्या अनेक कविता राष्ट्रभक्तीपर गीतं आपल्याला माहिती आहेतच. आणि ती तोंडपाठही आहेत. उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू. अभिमान धरू बलिदान करू ध्वज उंच उंच चढवू. जगी घुमवारे दुमदुमवारे भारत गौरवगान या रक्ताला या मातीचा. मृत्युंजय अभिमान. उधळीत शतकिरणा उजळीत जनहृदया. नभात आला रे प्रभात रवी उदया. तिमिराची रजनी गेली रे गेली लया. ही देशभक्तीपर गीतं आपली ही तोंडपाठ आहेत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यांना कवी वसंत बापट यांच्या या कवितांमुळे स्फूर्ती मिळाली. याशिवाय गगन सदन तेजोमय किंवा छडी लागे छमछम विद्या येई घमघम यासारखं बालगीत, येशील येशील राणी पहाटे पहाटे यासारखं भावगीत आपण ऐकतो. ही सारी गीतं प्राध्यापक वसंत बापट यांचीच आहेत. पण श्रोते हो, आज आम्ही बोलणार आहोत याहून वेगळ्या अशा एका कवितेविषयी. श्रोते हो, आपल्या या डोंगरदऱ्यांच्या कोकणात रेल्वे कधी धावेल असं वाटलं देखील नव्हतं. 1990 पर्यंत हे एक स्वप्नच वाटत होतं. पण आज आपण पाहताय ना, कोकण रेल्वेनं आपला सगळा कोकण प्रांत जोडला आहे. प्रवास सुखकर झालाय. आणि आपल्या सौंदर्यमयी कोकणातून या रेल्वेतून प्रवास करताना जे नयनसुख मानसिक समाधान मिळतं त्याची तुलना करताच येणार नाही. कोकणातून रेल्वे धावावी असं स्वप्न पाहिलं बॅरिस्टर नाथ पै यांनी. आणि पुढे त्याचा ध्यास घेतला तत्कालीन रेल्वे मंत्री प्राध्यापक मधु दंडवते यांनी. कोकण रेल्वेच्या निर्मितीत आणि विकासात त्यांचं अत्यंत मोलाचं योगदान आहे. म्हणूनच त्यांना आदरानं कोकण रेल्वेचे शिल्पकार असं म्हटलं जातं. तुम्ही म्हणाल कार्यक्रम कवितेचा आहे, आणि हे विषयांतर काय चाललंय? तर श्रोते हो, या साऱ्या पार्श्वभूमीचा आपल्या आजच्या कवितेशी संबंध आहे. आजची आपली कविता आहे आली कोकण गाडी दादा. आली कोकण गाडी. प्राध्यापक वसंत बापट यांची ही सुंदरशी कविता बऱ्याच कार्यक्रमातून सादर केली जाते. तिच्याच विषयी आज आपण बोलूया. प्राध्यापक मधु दंडवते रेल्वे मंत्री असताना कोकण रेल्वेचा पहिला टप्पा सुरू झाला.
पनवेल ते आपटा या मार्गावर धावलेल्या गाडीचा उद्घाटन सोहळा होता. त्यावेळेला अनेक निमंत्रितांना घेऊन ही गाडी मंद गतीनं धावत होती. या गाडीकडे आजूबाजूचे शेतात काम करणारे लोक आश्चर्यानं बघत होते. आपटा स्टेशनवर गाडी थांबताच अनेक मान्यवर या डब्यांमधून बाहेर पडत होते. स्टेशनवर सनईच्या सुरांनी मंगलमय वातावरण तयार केलं होतं. समारंभाला सुरुवात झाली. सुरुवातीचे सोपस्कार झाले आणि लाल बत्ती हिरवी झाली, लाल बत्ती हिरवी झाली, आली कोकण गाडी, आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी. हे गीत सुरू झालं आणि सगळा सभामंडप जणू धावत्या गाडीत बसल्याचा अनुभव घेऊ लागला. वसंत बापट यांना प्राध्यापक मधु दंडवते यांनी या कार्यक्रमासाठी गाणं हवं असं फोनवरून सांगितलं होतं. आणि शीघ्रकवी बापटांनी थोड्याच वेळात फोनवरून हे गाणं त्यांना ऐकवलं होतं. त्यांची ही काव्यात्मक प्रतिक्रिया खूपच सुंदर आहे. हो ना. ठाणे मुंब्रा कल्याणची ओलांडून खाडी, ठाणे मुंब्रा कल्याणची ओलांडून खाडी, आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी. जंक्शन आता मागे गेले, पनवेलीचे ठेसन आले, ओढ लावी कर्नाळ्याची हिरवी हिरवी झाडी, आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी. आपट्यापासून गाठील रोहे, तयार ठेवा नारळ पोहे, स्वागताला कोकणवासी सजले खेडोपाडी, आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी. श्रोते हो, अतिशय साध्या शब्दातून कोकण रेल्वेचं अगदी जिवंत वर्णन त्यांनी केलंय. सहज साधलेलं यमक या कवितेला आणखीनच खुमासदार करून जातं. पुढे त्यांनी लिहिलंय, कशासाठी पोटासाठी कोकणपट्टी घाटासाठी, अगीन गाडी नागिन जैसी जाते नाग मोडी, आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी. दर्यावरचा खाईल वारा पिऊन घेईल पाऊस धारा, बघता बघता मागे टाकील सावंतांची वाडी, आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी. संपदा, इथे सावंताची वाडी हा जो उल्लेख आहे ना, तो हा? कशाविषयी सांग बघू. स्टेशन संबंधी काही? हा, सावंतवाडी स्टेशन विषयी त्यांनी ते लिहिलंय. अरे वा. आता तिचा प्रवास कोकणातून कसा पुढे सुरू आहे ते पहा. सरता कोकण पुढती जाते गोव्या संगे जुळवी नाते, सरता कोकण पुढती जाते गोव्या संगे जुळवी नाते, कर्नाटक आणि केरळ तामिळ प्रेमे यांना जोडी, आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी. या कवितेच्या शेवटच्या ओळी त्यांनी किती छान लिहिल्या आहेत. शिंग तुतारी झडला ताशा, शिंग तुतारी झडला ताशा, फळासा आल्या आपुल्या आशा, कोकणच्या कैवारी नाथा, आशीर्वादा धाडी, आली कोकण गाडी दादा, आली कोकण गाडी. इथे कोकणच्या कैवारी नाथा म्हणजेच बॅरिस्टर नाथ पै यांचा हा उल्लेख आहे. त्यांच्याच पुढाकारानं, आशीर्वादानं कोकण रेल्वेचं हे स्वप्न आज पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. श्रोते हो, कोकण प्रांतातील नद्या, डोंगर आणि कठीण भूप्रदेश यावर मात करत कोकण रेल्वेचा मार्ग पूर्ण झाला. बॅरिस्टर नाथ पै, प्राध्यापक मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या ध्यासानं. आणि त्या ध्यासाचं सत्यात रूपांतर केलं ते मेट्रोमॅन ई श्रीधरन यांनी. मुख्य व्यवस्थापन आणि इंजिनिअरिंगची धुरा त्यांनी सांभाळली होती. म्हणूनच 741 किलोमीटरचा रेल्वेमार्ग या सगळ्यांच्या अथक प्रयत्नांनी पूर्ण झाला. आणि आता आपण सारे या प्रवासाचा आनंद लुटतो आहोत. कोकण प्रवासाचं वैविध्य आपण पाहतो आहोत. श्रोते हो, आता कवी वसंत बापट यांच्याविषयी. 25 जुलै 1922 साली कराड इथं त्यांचा जन्म झाला. शाळेत असताना त्यांच्या आवडत्या शिक्षकांचं निधन झालं. त्यांच्या निधनाची वार्ता त्यांना दुःख देऊन गेली. आणि तेव्हा त्यांनी एक विलापिका लिहिली. विलापिका म्हणजे शोकात्मक काव्य. तर त्या रचनेचं बऱ्याच शिक्षकांनी कौतुक केलं. पण एका शिक्षकांना शंका आली. त्यांनी त्यांना विचारलं की हे तूच लिहिलंयस का, की कोणाकडून लिहून घेतलंयस? इतकी प्रगल्भता त्यामध्ये होती. 1942 साली महाविद्यालयात असताना वसंत बापट यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हायचं ठरवलं. त्यासाठी त्यांनी आपलं शिक्षण सोडलं आणि चले जावच्या चळवळीत ते सहभागी झाले. शरद सप्रे या नावानं भूमिगत राहून त्यांनी या कामाची सुरुवात केली. त्यावेळी पुण्यातून एक गुप्त रेडिओ सुरू झाला होता. या रेडिओवर स्वातंत्र्याची जी गाणी ऐकवली जायची ती सगळी गाणी वसंत बापट यांनी लिहिलेली होती. क्रांतिकारी या साप्ताहिकासाठी त्यांनी बरंचसं लिखाण केलं होतं. आणि या सगळ्यासाठी त्यांना काही वर्ष तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्यानंतर तुरुंगातून परत आल्यावर त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि प्राध्यापकाची नोकरी स्वीकारली. त्यांच्यावर राष्ट्रसेवा दल आणि साने गुरुजी यांचे संस्कार झाले होते. 1946 साली
खेडोपाडी स्वातंत्र्याचे विचार पोचवण्यासाठी त्यांनी कलापथक, तमाशा, पोवाडा, लोकनाट्य, पथनाट्य अशा माध्यमांचा वापर करून समाजामध्ये प्रबोधन करण्याचं मोठं काम केलं. समाजाभिमुख कवी अशीच त्यांची ख्याती आहे. सामाजिक आणि राजकीय स्तरावर घडणाऱ्या घटना त्यावरच्या प्रतिक्रिया त्यांनी उत्कटपणे आपल्या काव्यातून व्यक्त केल्यात. 1952 साली त्यांचा पहिला कविता संग्रह बिजली हा प्रकाशित झाला. 11वी दिशा, सकीना, मानसी, सेतू, रसिया असे जवळपास 30 कविता संग्रह त्यांचे प्रसिद्ध झाले आहेत. अबडक तबडक, चंगामंगा गरगर गिरकी, असे बालकविता संग्रह. तर बालगोविंद हे बालनाट्यही प्रसिद्ध आहे. याचबरोबर 12 गावचं पाणी, जिंकुनी मरणाला विसाजी पंतांची बखर, यासारखे ललित संग्रहही प्रसिद्ध आहेत. सेतू या कविता संग्रहाला तसंच बालगोविंद या बालनाट्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे. 1999 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं आहे. साहित्य अकादमी दिल्ली इथं कार्यकारी मंडळावर 10 वर्ष ते कार्यरत होते. विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर यांच्यासोबत त्यांनी कविता वाचनाचे अनेक प्रयोग महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर अगदी परदेशातही केले. भावकविता, सामाजिक, शाहिरी कविता आणि आधुनिक कविता अशा वेगवेगळ्या प्रांतात त्यांनी लेखन केलं. सळसळत्या यौवनाचं झाड म्हणजे कवी वसंत बापट. श्रोते हो, आजचा हा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी आम्हाला मेसेज करा. आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 94 035 73 485. आणि आजच्या या कार्यक्रमातून मी जान्हवी आणि मी संपदा आपला निरोप घेतोय. नमस्कार. शब्द आणि सुरांचे हे हितगुज काव्यांजली काव्यांजली हितगुज कवितेशी काव्यांजली काव्यांजली. श्रोतेहो, आपण ऐकत होता कवितांचं अंतरंग उलगडणारा कार्यक्रम काव्यांजली हितगुज कवितेशी. लेखन जान्हवी भागवत. निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी. शीर्षक गीत गायन कश्मीरा सावंत. आणि सादरकर्ते विवेक वानखडे.